आज आपण श्यामचे बंधुप्रेम हा दुसरा धडा पाहूयात. तर या पाठाचे किंवा धड्याचे लेखक आहेत साने गुरुजी, ज्यांचे खरे नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. 1899ला त्यांचा जन्म झाला आणि 1950ला त्यांचा मृत्यू झालेला. साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. बघा मुलांनो, श्यामची आई हे पुस्तक असे पुस्तक आहे जे की सर्व मुलांनी वाचले पाहिजे, ज्यातून आपल्याला आपण परिवारात, कुटुंबामध्ये कसे राहावे, या समाजामध्ये कसे राहावे, आपण कसे वागले पाहिजे, बोलले पाहिजे, आपल्या आईवडिलांप्रती आपल्याला किती जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे, आपल्या भावंडांविषयी किती प्रेम पाहिजे, हे सर्व या पाठातून आपल्याला कळून येईलच. परंतु तुम्ही श्यामची आई हे पुस्तक वाचण्याचा नक्की प्रयत्न करा. तर सुरुवात करूया आपल्या पाठाला. तर या पाठामध्ये श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलाला दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. आपण एक एक पॅसेज वाचूयात आणि बघूयात, सांगूयात. ठीक आहे. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. तर यामधलं मुख्य जे पात्र आहे ते आहे श्याम नावाचा एक मुलगा. तर मे महिन्याची सुट्टी संपवून तो श्याम पुन्हा दापोलीस शिकावयाला गेला. म्हणजे त्याची शाळा कुठे होती? दापोलीमध्ये. शाळा सुरू झाली होती आणि शाळा ज्यावेळेस सुरू होते जून महिन्यात, तेव्हा पावसाळाही सुरू होतो. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. आता उन्हाळ्यात जूनच्या आधी मे महिना असतो. तर मे महिन्यामध्ये उन्हाळा असतो, कडक ऊन असतं. तर जमीन कशी झालेली असते? तप्त झालेली असते. तप्त म्हणजे गरम झालेली असते, उष्ण झालेली असते. तर काय होतं आहे? मेघ म्हणजे ढग जमिनीला शांत होऊ लागले. मेघ काय करतायत? मेघ म्हणजे ढग पाऊस पाडतात आणि त्यामुळे जी गरम झालेली जमीन आहे, उष्ण झालेली जमीन आहे, ती शांत होऊ लागली. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. पावसाचा थेंब, पाऊस जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा एक सुंदर वास सुटतो. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतं. पाऊस ज्या वेळेस सुरू होतो आणि तो मातीवर पडतो तेव्हा मातीचा एक सुंदर सुवास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. गंध म्हणजे काय? वास, सुवास. आपली पृथ्वी गंधवती म्हणजे सुवास देणारी आहे, हे वचन म्हणजे हे वाक्य त्यावेळेस आठवण देतं. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. आता प्रत्येक फुलामध्ये, फळामध्ये रस असतो, एक प्रकारचा वास असतो, एक प्रकारचा स्वाद म्हणजे चव असते. ते सगळं कुठून येतं असं श्याम म्हणतोय की हे सर्व पृथ्वीच्याच पोटातून येतं. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. काय निश्चय केला होता श्यामने? बघा, दापोलीला तो आला. कुठून आला? त्याच्या घरून. त्यावेळेस त्याने काय निश्चय केला होता? सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे मोठे अण्णा, दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू.
मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला नवीन कोट माहीतच नव्हता. कित्येकदा सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते, जाकीटे नव्हती, गरम कोट नव्हते. तर त्याने काय निश्चय केला होता या पॅसेजमध्ये आलेला आहे की सुट्टीत एके दिवशी त्याचा जो लहान भाऊ आहे तो नवीन सदरा म्हणजे शर्ट, त्या नवीन शर्ट पाहिजे म्हणून हट्ट करतो. आपणही करतो ना घरी हट्ट, तसाच तो लहान भाऊसुद्धा हट्ट करत होता. त्यावेळेस त्याच्या आईने त्याची समजूत घातली. तुझे अण्णा म्हणजे त्यांचे वडील आणि दादा म्हणजे तुझा मोठा भाऊ म्हणजे श्याम, हे मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी सदरा शिवतील. माफ करा, अण्णा म्हणजे त्याचा मोठा भाऊच. तर ते ज्यावेळेस रोजगारी म्हणजे कमावते होतील, जेव्हा ते नोकरी करतील, पैसे कमवतील, त्यावेळेस ते तुला दर 6 महिन्यांनी नवीन शर्ट शिवतील. आत्ता काही तू हट्ट धरू नकोस. तर श्याम म्हणतोय की माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. म्हणजे काय बंड माजले नव्हते म्हणजे काय, तर फॅशन नव्हती की दर महिन्यालाच शर्ट घेऊन यायचा किंवा कपडे घ्यायचे, असं काही नव्हतं. आम्हाला कोट माहीतच नव्हता, त्यांनी कधी कोट घेतलेलाच नव्हता. शर्टसुद्धा त्यांना कधी मिळायचे, 1-2 वर्षांनी मिळायचे. थंडीच्या दिवसात काय असायचं, धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे. म्हणजे स्वेटर त्यांना माहीत नव्हतं, सदरा माहीत नव्हता, मफलर माहीत नव्हती. मफलर म्हणजे जे गळ्याभोवती गुंडाळतो थंडीच्या दिवसात. तर ते काय करायचे थंडीच्या दिवसात, धोतर 4 घड्या करायचे, चौघडी म्हणजे 4 घड्या करायचे आणि शाळेत गळ्याभोवती ते बांधायचे आणि मग शाळेत जायचे. जॅकेट त्यांना माहीत नव्हतं. गरम कोट म्हणजे ज्याने अंग गरम राहतं असे कोटसुद्धा त्यांना काही माहीत नव्हते. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कोठून आणावयाचे. तर त्याच्या धाकट्या भावाचा काय झाला होता, शर्ट फाटला होता. सदरा म्हणजे शर्ट. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. गाबड्या म्हणजे जिथे एखादा कपडा फाटलेला आहे त्या ठिकाणी ठिगळ लावायचं. बोलीभाषेत त्याला आपण ठिगळ म्हणू शकतो, की तिथे दुसरा कापड शिवायचं. मग त्याला प्रश्न पडला की आपल्या भावाचा आपण नवीन शर्ट शिवूयात, पण कापड आणायचं कुठून आणि कापडासाठी पैसे आणावयाचे कुठून. माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले. मग या श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या त्यांचे काही कामं असतील कोर्टाशी संबंधित, कचेरीशी संबंधित. तर कोर्ट कचेरीचा अर्थ काय, कोर्ट तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल, आणि कचेरी म्हणजे काय, जिथे काही महत्त्वाचे कामं होतात, कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन वगैरे, तर ते दापोलीस यायचे. आणि दापोलीला आले की त्याला खाऊसाठी म्हणून 2 आणे द्यायचे. आणि 2 आणे. आणा ही पूर्वीची करन्सी होती, आता आपण रुपया, आता आणा बंद झालेला आहे. खाऊच्या पैशातील एकही पैसा, मग त्याने काय ठरवले की मी खाऊचा पैशामधला एक पैसाही खर्च करणार नाही. मग ज्येष्ठात शाळा सुरू झाली, म्हणजे ज्येष्ठ हा मराठी महिना आहे, त्यात शाळा सुरू झाली आणि गणेश चतुर्थीला 3 महिने होते. सांगा बरं, ज्येष्ठ महिना आणि मराठी महिने तुम्हाला पाठ आहेत का. गणेश चतुर्थी कधी असते, तर गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात असते आणि साधारण ऑगस्ट सप्टेंबर या इंग्रजी महिन्यात असते, भाद्रपद या मराठी महिन्यात असते. तर त्याने काय केले, त्या 3 महिन्यात पैसे साठवले आणि मग
ठरवलं की गणेश चतुर्थीला जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हा आपल्या धाकट्या भावाला काय करू, एक सदरा किंवा कोट शिवून नेऊ. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली होती. मजजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवेल? माझ्या भावाला मी शिवून देईन. मग तो काय म्हणतोय, त्याचे ध्येयावर डोळे होते. ध्येय म्हणजे टार्गेट. आपलं असतं की नाही एखाद्या गोष्टीवर ध्येय, की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा मला आर्मी मॅन व्हायचं आहे. तसं त्याचं काय सध्याचं ध्येय होतं की मला माझ्या भावासाठी एक सदरा शिवायचा आहे. तो रोज पैसे मोजायचा. त्यानंतर गणेश चतुर्थी जवळ येत चालली होती. त्याच्याकडे किती रुपये साठले होते? 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. तर आपल्याकडे कसं सणवार आले की आपल्याला नवीन कपडे करतात. तर त्याने विचार केला की गावातील इतर मुलांना त्यांचे आईवडील नवीन कपडे शिवतील, पण माझ्या भावाला कोण शिवणार? तर या श्यामची घरची परिस्थिती जी होती ती अतिशय गरिबीची होती. मग त्याने विचार केला की माझ्या भावाला कोण शिवून देईल कपडे? तर मी शिवून देईल. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. म्हणजे हा श्याम किती हुशार होता. तो शिंप्याकडे गेला. आता शिंपी म्हणजे तुमच्या बोलीभाषेत इंग्लिशमध्ये आपण इंग्लिश बोलतो, तर इंग्लिशमध्ये त्याला टेलर म्हणतो आपण. तर तो त्याच्या भावाच्या वयाचा एक मुलगा बरोबर घेऊन गेला. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. तर त्या मुलाच्या मापाचा, म्हणजेच त्यांच्या भावाच्या वयाचा जो मुलगा होता त्याच्या अंगाचा कोट, त्या मापाचा कोट त्याने शिवायला सांगितला. 2 बार कापड घेतले. कापड किती घेतले? बार. बार हे युनिट आहे. अर्धा बार अस्तर घेतले. अस्तर घेतलं कोट शिवण्यासाठी. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. त्याच्याजवळ जे 1 रुपया 2 आणे होते त्यामध्ये सर्व खर्च त्याने भागवला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. त्याला आनंद झाला आणि त्याने कोट जेव्हा हातात घेतला तेव्हा त्याचे डोळे कसे झाले होते? अश्रूंनी न्हाले होते. ठीक आहे. आज आपण एवढा भाग पाहूयात. बाकीचं उद्या पाहूया.